जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सर्व संतांना की जय। तर तिसरा हा मुद्दा दुसरा, शिष्यासंबंधी सद्गुरूचे मुख्य कर्तव्य. हा संसार दुःखाच्या त्रासातून मुक्त होण्याकरता शिष्य सद्गुरूकडे जातो. त्याला 5 प्रकारचे भेदज्ञान कारण आहे. कोणाकडे भेद आहे तर भेद आहेत कोणाकडे? शिष्याकडे. ज्याला भेद आहेत हे कळालं तो जाईल. त्याला भेद आहेत हेच कळत नाही तर तरी कशाला जाईल? गुरूंच्या कर्तव्याचा विचार आलेला आहे की गुरूंचं काय कर्तव्य आहे की जो शिष्याच्या चित्तामध्ये असणाऱ्या पंचभेदाची निवृत्ती करतात तर त्यांना सद्गुरू म्हणतात. ते सद्गुरू झाले. लौकिकामध्ये गुरु या पदाचा सगळीकडे वापर केला जातो किंवा अगदी व्यावहारिक अशा प्रकारची शुद्र ज्ञान सुद्धा प्राप्त करायला गुरुजीच लागतात. ते बी नरी नसतील तर मग त्यांना ते ज्ञान प्राप्त होत नाही. व्यवहारात अनेक प्रकारच्या 14 कला 64 विद्या 64 विद्या प्राप्त करायच्या असतील तर त्याला गुरूंचीच अपेक्षा आहे. तिथेही गुरु लागतात. पण मग ते व्यावहारिक गुरु ते कार्य करतात तिथपर्यंत त्यांचं गुरुत्व असतं. त्याच्यानंतर इथे पारमार्थिक प्रवेश ज्या वेळेला होतो त्यावेळेला परमार्थातल्या आध्यात्मिक क्षेत्रातल्या गुरूंचा विचार चालू होतो. त्याच्यात भेदामधले गुरु आणि अभेद दर्शन करणारे गुरु असे 2 प्रकार आहेत. आणखी भेददर्शन करून देणार त्या भेदामध्ये का असाना पण त्याची सात्विक वृत्ती तयार करायची असते. कारण त्याला अभेद दर्शन त्याच्याशिवाय होत नाही. म्हणून भेदामधले म्हणजेच भेद प्रतिपादन करणारे गुरुजी आहेत ना. रामानुजादी आचार्य जे आहेत ना ते भेदवादी आचार्यच आहेत. ते हे सांगतात. ते मंत्र देतात, नाम मंत्र देतात. म्हणून अशा प्रकारच्या त्याही गुरुजींचा विचार होतो. परंतु त्याने जीव तृप्तीला प्राप्त होत नाही. अखंड तृप्तीला निरांकुशा तृप्ती प्राप्त होत नाही. सांकुशा तृप्ती होते. मग त्याच्यानंतर मग ज्या वेळेला अद्वैती दर्शनासाठी अद्वैत आत्मज्ञानी जे कोणी गुरुजी आहेत तर ते या जीवाला अद्वैत स्वरूपाचं दर्शन म्हणजेच परमतत्वाचं दर्शन करून देतात. घडतं त्यांना त्यांच्या सहकार्याने. तर तेव्हा मग ते खास ज्यांना सद्गुरू म्हटलं जातं तर हे आहे. मग आता ते कसं करतायत की द्वैतरूप संसाराचा त्याच्या चित्तातला त्याग त्या ठिकाणी अपेक्षित आहे आणि त्याच्यानंतर मग त्याला अद्वैत परमतत्वाचं दर्शन घडतं. म्हणून हे गुरुजी आहेत ते वेगळे आहेत. आता हा जो विषय चालू आहे आपला तो तत्त्वज्ञानाचा आहे आणि तत्त्वज्ञानातले गुरु हे वेगळे आहेत आणि भेदवादी गुरु हे वेगळे आहेत. हे लक्षात ठेवायचं. आता गुरु हा पद सामान्यपणे सगळ्यांना माहिती आहे आणि सगळे गुरुनिष्ठ राहतातही, चांगली गोष्ट आहे. पण त्यांना त्याच्यातलं वर्म कळालं पाहिजे की हे काय आहे. म्हणून मग जे संसार दुःखाला कंटाळले याचाच अर्थ असा आहे की संसारातलं दुःख भेदवादी गुरूंकडून जात नाही. सत्य सांगते जगत सत्य सांगत जगत सत्यावर आधारित आहे. म्हणून गुरुजी जरी केले तरी दुःखाची निवृत्ती होत नसेल तर त्या ते गुरुजी तुम्हाला जे मुख्य दुःख आहे त्याच्यापासून म्हणजे त्यापासून वेगळं करू शकत नाही. म्हणून भेदामध्ये राहिल्यानंतर दुःख हे लागणारच आणि मग भेदाच्या दुःखाचा नाश व्हावा म्हणजेच संसाराला तो कंटाळा, संसार दुःखाला कंटाळा आणि मग जर गेला तर कुणाकडे गेला? अद्वैती जे साधू आहेत त्यांच्याकडे. तर ते त्याला आत्मदर्शन करण्यामध्ये सहकारी होतात. तेव्हा हा विषय बरं. नाही तर नुसते गुरु 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 करत राहिलेले पण ते गुरुचा अर्थ काही कळत नाही. सामान्य लोकांना नाही ते. म्हणून भेदातले गुरुजी वेगळे आणि अभेद दर्शन करून देणारे गुरु भिन्न आहेत. भेदातले गुरु पुष्कळ आहेत. म्हणजे अनेक संप्रदाय बसलेले आहेत त्याच्यामध्ये, अनेक
विचारसरणीची मंडळी आहेत, अनेक दर्शनकार त्याच्यामध्ये बसलेले आहेत आणि अद्वैती एकमेव जर असे कोणी असतील तर व्यासमहर्षी आदी शंकराचार्य आद्य किंवा त्याच सरणीवर चालणारी माऊली ज्ञानावराय किंवा जगद्गुरू तुकोबराय आहे, हे लक्षात ठेवायचं. हे त्यावेळेला जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण, कारण त्याला माहितीच नाही बाजारात काय खरेदी करायला जायचं हे तर कळायला पाहिजे. ते म्हणजे पाहा आता सगळे जशी घेतात तशी आपण बी घेऊ, त्याचा काही उपयोग नाही. काय घ्यायचं हे कळालं, आपली इच्छा काय. म्हणून असे सारे लोक नाही की जे आत्मदर्शनासाठी इच्छा करतात, हे सगळे नाही. मग ते मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतते सिद्धये यततामपि सिद्धाणाम कश्चित माम व्यक्ती तत्वतः. कोणीतरी एखादा असा विरळा पुरुष असतो आणि मग त्याला उपदेश करणारे हे विरळ आहे. एवढी मोठी शाळा नाही चालत, म्हणजे फार मोठी शाळा नाही चालत त्याला, किंवा फार मोठी शाळा ही द्वैतामध्येच चालते. अद्वैताचं दर्शन करण्याची इच्छा तरी कोणाला आहे, किंवा जन्ममरणातूनच बाहेर पडावं असं कोणाला वाटतं. सारे लोक भोगाची इच्छा करणारे प्रधान आहेत, जास्त प्रधानता भोगाच्या इच्छेमध्येच आहे. सगळे भोगीमध्ये जास्त गुंतलेले. गुरुजीच भोगी आहेत, शिष्य कसे काय राहतील की आहे. असे पुष्कळ भोगी गुरु हे कोण्या अशा, पण त्याला ते कळाल्यानंतर तो तिथून निघून जातो. हा विषय आहे माझा. कारण त्याला तो जर संसार दुःखाला, कारण संसाराचं दुःख हे अद्वैत ज्ञानाशिवाय जातच नाही. जाईल तरी कसं. म्हणून ते अद्वैती ज्ञान जे देतात त्यांना सद्गुरू म्हणतात आणि ते विरळे सांगा. भेदाचे 5 प्रकार आहेत. हां, आता त्या भेदज्ञान हे दुःखाला कारण झालं. भेदाची निवृत्ती करावी लागेल. भेदामध्ये जर राहत असेल, म्हणून पुढे असं म्हटले तत्वज्ञानामध्ये थोडासा भाग आहे ना, तो असा कडक वाटतो. विचारसरणी ज्यांची कमकुवत आहे त्यांना तर असं वाटतं की काय हे आम्हाला परावृत्त तर करत नाहीत ना भक्ती मार्गापासून, असं होतं. तर कर्म उपासना या मोक्ष देत नाही, तर तत्वज्ञानानेच मोक्ष होतो. मग कर्म उपासना या प्रारंभिक अवस्थेमध्ये चांगल्या राहतात, या भेदामध्येच केल्या जातात. म्हणून कर्म उपासनेमध्ये 5ही भेद नांदतात. आणि इथे विषय कोणता चाललाय? 5 भेदांच्या निवृत्तीचा विषय चाललाय. त्या 5 भेद 3 पदार्थात उत्पन्न केले जातात. कोणते 3? जीव, ईश्वर आणि जड. चालेल, सोपे. जीव, ईश्वर आणि जड यांच्यात 5 भेद नांदतात. हे 5 भेद चित्तातून बाहेर काढायचे असतील तर तुम्हाला ते 5 भेद कसे हे कळाले पाहिजे. त्या 5 भेद निर्माण करणारे 3 पदार्थ कसे कळाले पाहिजे. एक जीव, जो तुम्हीच आपण जीव म्हणून राहतो, तो जीव हा चेतन आणि जड, मायाकृत जड अविद्येचा अंग आणि आभासरूपी चैतन्य. तर याच्यामध्ये हा जीवाची उत्पत्ती होते. हे तुम्हाला पूर्वी एकदा ऐकलेलं आहे तुम्ही. जीवात्मा सूक्ष्म देह, लिंग देहाच्या अंतर्गत याचं वास्तव्य राहतं. कारण सूक्ष्म देहाच्या अंतर्गत राहतो, हा नांदतो. कारण स्थूल सूक्ष्म. तर हा जीव. दुसरा आहे तो याचा नियंता म्हणजे ईश्वर. ईश्वर कसा आहे हे तुम्हाला कळालं की माया विशिष्ट चैतन्य जे आहे तो ईश्वर आहे. तर एक तुम्ही झाले, एक ईश्वर झाला. तिसरा पदार्थ झाला हे जे जीव ज्याच्यामध्ये राहतात ते हे जग आहे, म्हणजे जड पदार्थ आहे. हे संपूर्ण ब्रह्मांड जे दिसतंय ना, स्थूल ब्रह्मांड, जे स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही, असे जे पदार्थ आहेत यांना काय म्हणतात? जड पदार्थ. हा पदार्थ कसा आहे? जड. या पदाचा अर्थ असा ज्ञानाकडून घेतला, वजनाकडून नाही, नाही तर याचं वजन करतात. म्हणून चेतन जीव आणि चेतन आणि जडापासून तयार झालेला ईश्वर आणि जीव आणि केवळ जड पदार्थ जे स्वतःला जाणत नाही आणि दुसऱ्याला जाणत नाही, अशा 3 पदार्थात 5 भेद तयार झाले. कोणते 5 सांगा? जीव जीवाचा भेद, जीव ईश्वराचा भेद, जीव जडाचा भेद, ईश्वर जडाचा भेद, जड जडाचा भेद. बरोबर. तर या 5 प्रकारचे भेद केले का सगळ्यांनी? माहितीत ना? सगळ्यांनी पाठ केले? डोळे तर पाठ आहे का?
पाठ करा ना. 3 पदार्थ तुम्हाला हे जर कळून पाठ करा, म्हणजे मग जाणून पाठ केलं म्हणजे ते चांगलं लक्षात राहतं. या 5ही पदार्थ हे 5 प्रकारचे भेद त्रस्त करतात. कसे त्रस्त करतात ते आपल्याला अनुभवाने माहिती. शास्त्रात काय लिहिलेलं आहे हे जास्त तिथे असेल तुमचं काय असेल, आम्हाला अनुभवाने माहिती का नाही. जड जड पदार्थांच्या हे सगळे दुःख स्वरूपच आहेत. प्रत्येक 2 का हो मार्केटमध्ये गाडी घ्यायला गेला, एखादी गाडी खरेदी करायला गेला तर एक गाडी दुसरी गाडी तिसरी गाडी 4 गाडी 10 मॉडेल जर 10 कंपनीचे पाहिले तर त्याला कोणती गाडी घ्यावी याच्याविषयी काय संभ्रम आहे. आणि घेतल्यानंतर किंवा ही घेतली असती तर बरं झालं असतं, ती घेतली असती तर बरं झालं असतं, हेच घ्यावं अशी इच्छा आहे पण पैसेच कमी आहे. हे जड पदार्थ हे दुःखाला कारण आहेत हे तर कळालं. किती नवीन जरी दिसले तरी दुःखाला कारण आहे, कारण पैसे पाहिजेत ना त्याला. म्हणजे सगळे जड पदार्थ जेवढे व्यवहार करतात एका पदार्थापेक्षा दुसरा पदार्थ सापेक्ष दृष्टीने श्रेष्ठता कनिष्ठता असतेच. याच्यापेक्षा तो भारी, ह्याच्यापेक्षा तो भारी, त्याच्यापेक्षा तो भारी. काय करावं, आपल्याला भारी घ्यायची इच्छा आहे. म्हणून जगातले सगळे पदार्थ प्रत्येक पदार्थातले भेद हे दुःखाला कारण राहतात. शिवाय जीवांच्या मध्ये दिसणारे भेद हे दुःखाला कारण आहे. जीव आणि हा एक जीव. खुर्ची आणली का? जीव आणि जीवांच्या मध्ये जो भेद आहे तो काय दुःखालाच कारण आहे. 2 जीवांच्या मध्ये हा भेद प्रतीतील आहे. त्यांना खुर्चीवर बसू दे, त्याच्या नाही बसता येईल का? त्या 2 जीवांच्या मध्ये हा भेद प्रतीतीला दिसतो. शिवाय जड जड पदार्थांच्यातला भेद, जीवांच्यातला भेद, जीवाचा ईश्वराशी असणारा भेद. ईश्वर हा सुद्धा त्या काय एवढ्या उपासना गेल्या वेळेसच म्हटलं उपासना करायची म्हणल्यावर कष्ट होतात का नाही. या कष्ट म्हणजे तुम्ही देवाची उपासना करून बी कष्ट का होतात, तर याचं कारणच असं आहे की हे भेदामध्ये उपासना चालतात म्हणून कष्टाला कारण आहे. इथून पंढरीला जायचं म्हणलं तरी कष्ट आहेत का नाही. काय म्हणले बा पंढरीला गेलो रस्त्यातच गाडी पंक्चर झाली आणि एवढा ताण झाला, म्हणजे तुम्हाला देव सुद्धा ताणच देतो म्हणायचं. देव ताण देतो का नाही, कारण तुम्ही ताणातच आहे. तुमच्या डोक्यामधले भेद नाश पावलेले नाहीत. नाहीतर विठ्ठल 40 तळी भरला रिता ठाव नाही उरला, पण आजम्या दृष्टी नाही पाहिला. तुम्हाला ही दृष्टीच नाही. लोकांना काही दृष्टी, लोकांची जेवढी दगडावर श्रद्धा आहे ना तेवढी माणसांच्यावर नाही. असं बोलावं लागतं नाईलाज झाली. दगडाच्या ठिकाणी फार लवकर श्रद्धा होते, कारण तिथे दुसरं काही दोष दिसत नाही, माणसाच्या दोष दिसतात त्याला, म्हणून श्रद्धा बलवान होत नाही. त्याला हे काय हो असं. आणि खरा देव राहतो बाजूला. निर्जेवा दगडाची काय करसी पूजा, तो तुझा निदैवा देईल काय. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, पण असे खतरनाक अभंग बाहेर काढले. निर्जेवा दगडाची काय करसी सेवा, काय त्या दगडाला पाया पडतो. तुला देव नाही दिसत का. त्याला हा भाग आहेच आहे. चला, म्हणून जीवाचा, जीव जडाचा, जीव आणि जडांच्या मधला भेद, आणि जड ईश्वराचा, जड पदार्थ वेगळा, देव वेगळा. वास्तविक एकच परमात्मा अख्खी सृष्टी बनलाय. हे अद्वैत ज्ञान जेव्हा होईल त्यावेळेला भेदच नाश पावेल, संपूर्ण भेदाचा नाश होईल. एक मी परमात्मा आहे आणि मी परमात्मा आहे या ज्ञानाच्या नंतर विश्वच परमात्मा स्वरूपाचा आहे. अशा प्रकारचा अभेद साक्षात्कार, अद्वैत साक्षात्कार त्या जीवाला होतो. आणि हे काम जे करून देतात त्यांना सद्गुरू म्हणतात, दुसरे सद्गुरू नाही. सद्गुरू काय तुम्हाला धनाची मानाची प्राप्ती करून देत नाही. हे भामटे गुरुजी राहते, पैसे घे, याचे पैसे घे, त्याचे पैसे घे, त्याच्याकडून ओढून काढ, ह्याच्याकडून काय, याचं काय करायचं त्याचं त्या. ज्यांना कशाचीच अपेक्षा नाही राहील ते साधू आहेत. काहीच अपेक्षा नाही कशाची, काही गरजा नाही. ज्यांच्या गरजा पुष्कळ आहेत ते जीव असतात. ज्या जगात काय गरज आहे बा, साधारण गरजा आहेत ना ते फार साधारण आहेत. अन्न वस्त्र निवारा ही फार साधारण गरज आहे. वेदामध्ये बी विषय आला. दान द्यायला गेले, महाराज काय गुरुदक्षिणा देऊ, ते म्हणले काही नको रे देऊ,
काय करायचे त्या गुरुदक्षिणेस, काय करायचे तेव्हा? नाही नाही, काय नाव त्याचं, तंतू काय, अहो ते विजया आपल्या दसऱ्याच्या सणाला जे हे दिलेले आहेत, हा सोनं सोनं लुटण्याचा काय हा? नाही नाही, ते त्याला एक कथा आहे आणि ती कथा त्याच्या सद्गुरूंनी दान दिले आहे, त्याला मागितलं होतं, त्याने मागितलं नाही. ते रघुराजाची कथा आहे ना, त्या रघुराजाने सांगितली होती तुम्हाला, विसरले तंतू काहीतरी नाव आहे त्याचं, शिष्य त्यांचा. त्याने ते दान, तर ते म्हणले मला काय द्यायची आवश्यकता नाही. ते म्हटले काय दानाची काय अपेक्षा, काय करायचंय, गुरुदक्षिणा काहीच करत नाही. नाही घ्यायलाच पाहिजे गुरुजी, काय काय असे भारी राहतात ना, ते म्हणजे नाही घ्यायचेच, गुरुदक्षिणा देणार. मग तो असं कर, 14 कोटी सुवर्ण मुद्रा मला दे. आता तू काय देईल तेव्हा 14 कोटी सुवर्ण मुद्रा. आणि मग तो रघुराजांकडे गेला. त्यावेळेस ते रघुराजे म्हणजे हे रघुवंशातले असणार, रघुराज वेगळे. त्याने म्हटले मला हे पाहिजे, माझ्या गुरुजींनी मागितले, मी तर दरिद्रीच आहे, मी एवढ्या सुवर्णमुद्रा देऊ कुठून? ते म्हटले त्याने नुकताच यज्ञ संपन्न केला होता की ज्या यज्ञात सगळी संपत्ती दान केलेली होती त्या राजाने. ते म्हणले मग आता आपल्याजवळ माझ्याकडे सुद्धा नाही, पण आता तू याचक आहेस आणि माझ्याकडे आला, मी तुला काय करतो, दान द्यायला पाहिजे तुला मला. मग तो म्हणला आता आपण असं करू, प्रधानजीला म्हटले आपण स्वर्गावरच हल्ला करू, आणि एवढा सोनं आणणार कुठून, म्हणून स्वर्गावर हल्ला करू. ते स्वर्गावर हल्ला करायला तर ते इंद्राला कळालो. ते म्हणले स्वर्गावर हल्ला करू राहिला रघुराजा. ते म्हणले मग हे करण्यापेक्षा असं केलं तर चालेल ना, तेवढ्या मुद्रास टाकून दिल्या खाली, म्हणजे कशाला म्हणून त्या सगळ्या सुवर्ण मुद्रा स्वर्गातून पडल्या, त्या शमीच्या वृक्षावरती पडल्या. त्या राज आपट्या म्हणतो आपण त्या. मग ते म्हणले आपलं तर काम झालं, म्हटले आता युद्ध करायची बी गरज नाही राहिली. ते म्हणले पण त्या इतक्या सुवर्ण मुद्रा पडल्या, ह्याला लागत होत्या 14 कोटी. ते म्हणले, तो म्हटला मला 14 कोटीच पाहिजेत, एवढ्या नाही पाहिजेत. राजा म्हटला मला बी गरज नाही. काही लोक होते पहा विशेष, ते म्हटले त्याच्यावर सगळे घेऊन जा म्हटले. ते म्हणले नाही, मला गुरुजींना देण्यासाठी पाहिजे. त्यांनी फक्त 14 कोटी काढल्या आणि त्या गुरुजींना दिल्या. गुरुजी म्हणतात की असा शिष्य पाहिजे, काय का व्हायना. त्याच्यात त्या 14 कोटी राहिलेल्या सुवर्णमुद्रा राजाने नाही नेल्या, मग त्या पडल्या तर तुम्ही आम्ही होतोच. आपण काय केलं ते लुटले. त्या राजा म्हटला कोणाला लागेल त्याने घेऊन जा. तेव्हापासून आपण काय करतो, काय त्या ऋषींचं नाव होतं लक्षात, ते विसरलं मी, तुम्हाला सांगितलं होतं, विसरता तुम्ही. चला, तर त्या या देव ईश्वर, देव म्हणजेच ईश्वर, आणि ईश्वर जीव आणि जड हे भेद निर्माण झालेले असले आणि ते दुःखाला हेतू झाले. हे भेद केव्हा जातील तर अद्वैत साक्षात्कार झाले. अद्वैत साक्षात्कार कसा होईल, तसं गुरूंशिवाय होणार. पण अद्वैत साक्षात्कार करून घेतल्यावर दुःख जर जात असा जर अर्थबोध होत असला, जर असा अर्थ असला, तर एक गोष्ट सिद्ध होते की दिसणारं जगत एक कल्पित आहे, म्हणून भेद सुद्धा कल्पित आहेत. कल्पित भेदांची निवृत्तीच होते. भेदच जर वास्तव असते तर भेद गेले नसते. लक्षात घ्या बरं, हे तर भेद वास्तव असते, कल्पित आहेत म्हणून निवृत्ती होते. वास्तव भेद असते तरी हे भेद निवृत्त झाले नसते. हे आपल्याला जर चांगलं काळात लक्षात येऊन जाईल की दिसणारं जगत कल्पित आहे आणि कल्पनेचा विलास आहे किंवा मनाचा विलास आहे. हा मनोमात्र विलासता मिथ्याभूत संसारू, नाथ महाराज म्हणतात त्या पद्धतीने. तर हा मनाचा विलास म्हणजे जगत आहे, म्हणून हे कल्पित आहे आणि कल्पित भेदांची निवृत्ती सद्गुरू करतात, हे बी लक्षात ठेवा. याचाच अर्थ जगत कल्पित हे दाखवते आणि एकच परमतत्व परमात्मा सत्य आहे. चल, शिष्यबुद्धीत असणाऱ्या 5 प्रकारच्या भेदांचे आनंदी युक्तीने निराकरण करून अविद्यादिमल रहित अद्वितीय ब्रह्माचे आत्मज्ञाने
आत्मत्वाने प्रत्यक्ष ज्ञान करून देणे व संसाराच्या निश्चयाचा मिथ्यात्व संसाराचा निश्चय करून देणे, मिथ्यात्वाचा निश्चय करून देणे. संसार हा मिथ्याच आहे. आता ही युक्तीने, प्रमाणाने आणि अनुभवाने याचा विचार केला जातो नेहमी. वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या वापरल्या म्हणजे माणसाला चांगलं पडतं, म्हणून त्यांना युक्ती प्रधानता त्या ठिकाणी आपल्याला आणावीच लागते. कितीतरी आपण युक्त्या म्हणजे दृष्टांत अनेक उदाहरणं टाकत असतो. सारखं वेगवेगळे उदाहरणं देऊन सांगितले, वेगवेगळे उदाहरणं देऊन सांगितले. याच्या कशासाठी सांगायचे? निश्चय झाला पाहिजे जगत मिथ्याचं आहे. प्रारंभिक अभ्यासाला बसलेल्या तत्वज्ञानाच्या व्यक्तीला जगत मिथ्या आहे असा नाही लगेच बोध होणार, पण त्याचा जसा दळणाचा खुंटा असतो का जात्यावरचा, तो दळण काढून काढून काय होतं मग लूज पडतो. तसा म्हणजे लूज झाला का नाही, तसा हे नेहमी ऐकून जगत सत्यत्वाचा खुंटा लूज होऊन जातो. आणि मग त्याला नंतर एक दिवस असं कळतं की जगत मिथ्याचं आहे. ज्या दिवशी तुम्हाला कळेल त्या दिवशी तुम्ही धन्य झाले. धन्यम धन्यम धन्य धन्य पुनर्धन्य हा पंचदशिकार म्हणतात. काय सांगावं या धन्यतेला? त्या दिवशी तुम्ही धन्य होताल ज्या दिवशी तुम्हाला हे कळेल. धन्यम धन्यम धन्य नमे कर्तव्य विद्यते. मला काहीच आता कर्तव्य राहिलेलं नाही, मला काही कर्तव्य नाही. ज्याला कर्तव्य आहे तो धन्य नाही, आणि ज्याला काहीतरी करणे आहे तो धन्य पुरुष नाही. त्याला काहीतरी करणे. मग कर्तव्य रहित निष्काम कर्माचरण ज्यांच्याकडून घडतं ते साधूच आहे. चला तर असा विषय सांगतायत, सांगा पुढे. असा उपदेश करणारा जो सद्गुरू आहे त्याला सद्गुरू किंवा आचार्य म्हणा. आचार्य आचिनोचित शास्त्रार्थम आचार्य स्थापयत्यपि स्वयमप्याचरे धस्तो स आचार्य इति स्मृतः. त्यांना आचार्य असं म्हणतात जे स्वतः आचरण तसंच करतात, तसेच विचारधारा ठेवतात, ब्रह्मनिष्ठतेचा त्याग करत नाहीत, ब्रह्मनिष्ठ राहतात आणि जगामध्ये व्यवहारही करतात. असे जे साधू पुरुष आहेत ते आचार्य आहेत. म्हणजे त्या आचार्यांकडून ज्ञान प्राप्त होऊ शकतं. पुढे नाहीतर स्वतः मुंडन करून इतरांना मुंडन करणारे किंवा सांप्रदायिक चिन्ह आहेत. मुंडन केलं म्हणजे केस कापली, टक्कल केलं तर ते किंवा पांढरी कपडे घातली, हे काय येतं? हे सांप्रदायिक भूषण आहेत, चिन्ह आहेत. भगवीच घातली ते वरून झाला वरच्या बाजूने. काहींनी जटाच वाढवली, ते म्हणले नाही जटाच वाढवतो, तर म्हणजे जटा वाढवली तर ठीक आहे, जटा वाढवली, पण आंतरिक बोध काय आहे? आंतरिक बोध जर द्वैताचा असेल आणि कितीही शिष्य परिवार शाखा मठ मुद्रा आदी विलासे जरी असतील तरी सुद्धा तो पुन्हा जन्माला येईल. त्याचा जन्म जाणार, मरण जाणार नाही. काही कारण नाही त्याचा, कारण त्याचा बोध काय आहे तो महत्त्वाची गोष्ट आहे. आणि बोध हा काय वरून दिसतो का? वरून नावं दिसतात, आकार दिसतात, फोटो दिसतात, पण बोध दिसत नाही. पुढे स्मृतीच्या प्रमाणावर लक्षण सांगितलेलं आहे. आता हे जे लक्षण केलेलं आहे हे कुठून आलेलं आहे? स्मृती प्रमाणावरून आलेलं आहे. चला, स्मृती म्हणजे वेद आणि स्मृती म्हणजे भगवद्गीता, पाराशर स्मृती, भगवत स्मृती, अष्टावक्र स्मृती, याला स्मृती म्हणतात. अशा अनेक स्मृती आहेत, मनुस्मृती, अनेक स्मृती आहेत. आणि स्मृती ही एकच आहे. स्मृती म्हणजेच वेद. त्या वेदाचे 4 खंड आहेतच, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि ऋग्वेद. हे त्या वेदांचे 4 भाग. म्हणून श्रुती आणि स्मृतीमध्ये सद्गुरूंचं काय लक्षण केलेलं आहे हे तुम्हाला इथे सांगितलं. आणि हाच भाग महत्त्वाचा आहे. एकदा आपल्याला हे सद्गुरू लक्षण कळाल्यावर मग गुरु कोण हे कळेल, आणि कोण गुरु हे कळाल्यानंतर मग तशा प्रकारची बुद्धी स्थिर होईल. चला, काय असतं? आपले अनेक गुरु झाले, मागच्या जन्मातही आपले अनेक गुरु झाले. हे लक्षात ठेवा बरं. मागच्या जन्मात अनेक झाले, कारण त्याच्याशिवाय तुम्ही इथं आलेच नाही. पण मागच्या गुरुजींनी आपल्याला इतकं ज्ञान नाही दिलं, किंवा आमचा अधिकार असेल, कदाचित ते मोठे बी असतील, पण आम्ही अधिकारी असो की त्यामुळे आम्ही मुक्त झालो नाही आणि पुन्हा जन्माला आलो. पण त्यांचे उपकार आहेत ना,
मागच्यांनी काय काय व्हायना द्वैतात कामची बुद्धी स्थिर का हुरू करून सन्मार्गाला लावलेला असेल, पण एक शेवटचे गुरुजी राहतात ज्याच्यानंतर तुम्हाला गुरूंची गरज लागणार नाही, त्यांना सद्गुरू असं म्हणतात. शेवटचे, त्याच्यानंतर गुरुजी नाही. शेवटचे गुरु कोणते? कारण ते तुमचे अज्ञान नाश करतील. आणि मग याचाच अर्थ पूर्वीच्या गुरुजी त्यांच्यापासून आपलं अज्ञान नाश झालं नाही. ते असतील मोठे, पण आमचं अज्ञान नाही नाश पावलं. पण एक गुरु असे भेटले की ज्यांनी काय केलं, अज्ञान नाश. अज्ञान नाश म्हणजे काय? अहो प्रपंच खोटा आहे, स्वप्न खोटं आहे ना, स्वप्न खोटं आहे. स्वप्नामध्ये स्वप्न खोटं नाही वाटलं त्या व्यक्तीला, तर तो स्वप्नामध्ये व्यवहार करत राहिला. मी, माझी पत्नी, माझी मुलं, माझी जमीन, माझं अमकं, माझं फलाणं सगळं तो करत राहिला. त्याला त्या स्वप्नात एक गुरुजी भेटले येऊन. आहे बरं का, हा दृष्टांत पुढे आला आग्रत देवाचा. त्याला स्वप्नात गुरुजी येऊन भेटले. ते म्हटले, अरे तू जे हे म्हणतोयस ना माझं माझं माझं, यातलं ते सारं खोटं आहे म्हटलं. त्या गुरुजींनी सांगितलं सगळं खोटं आहे. तो म्हणतो, कसं गुरुजी हो, तुम्ही एवढा मोठा चांगला दिसणारा प्रपंच, माझी गुटगुटीत पोरं, माझी एवढी सगळी जमीन जुमला इस्टेट एवढी कमावलेली, आणि मी आपल्या तुमच्या पाठाला आला की तुम्ही लगेच म्हणायचं की सगळं खोटं. आम्ही काय करायचं बा, हे खोटं. ते अरे खोटंच आहे, खरं नाही. हे त्याला स्वप्नात सांगून कळालं नाही. जागा झाल्यावर म्हटला गुरुजी सांगत होते तेच खरे. जागा कोण झाला तोच झाला. आणि त्यावेळेला तो म्हणेल की खरं सांग, ते सांगतायत ते खरं आहे, पण त्याला जागा व्हावं लागेल. गुरुजी जागे होते. स्वप्नात जे जागे राहते ते गुरुजी. स्वप्नात जे स्वप्न मिथ्या समजतात ते सद्गुरू आहे. आणि त्यांना जर व्यवहार मिथ्याही ठरला तर स्वप्न मिथ्याही ठरायला काय अडचण? स्वप्न कसं सत्य होईल? अण्णा म्हणायचे ना, स्वप्नात स्वप्न मिथ्या वाटावं, स्वप्नात स्वप्न मिथ्या वाटावं. मग तसं जर असेल तर मग चांगलं, ठीक आहे. आम्हाला जागृतीत कधी जागृती मिथ्या वाटाणा आणि स्वप्न वास्तवता तर तशीच आहे ना. मग याला काय करावं लागेल? बरंच घासावं लागतं. म्हणजे असं आहे ना, तद्बुद्धये तदात्मानस तन्निष्ठस्तत्परायण, असं म्हटलं भगवद्गीतेने. ती अशा प्रकारची बुद्धी, निष्ठात्मक बुद्धी बनवण्यासाठी काय करावं लागतो? बराच वेळ द्यावा लागतो. एकदा सत्यत्वाच्या दगडावर घासायची आणि एकदा मिथ्यत्वाच्या दगडावर घासायची, तर प्रबळ दगड कोणता आहे? सत्यत्वाचा आहे. तो तुमच्या बुद्धीत लगेच मिथ्यत्व आणूच शकत नाही. म्हणून 24 तास आपण प्रपंचात राबतो, त्यावेळेला किती तास सत्यत्वाने आणि किती तास मिथ्यत्वाने, या बुद्धीचा आकार बनवायला कारण आहे. त्याचा अखंड बुद्धी म्हणजे चिंतन, सत्यत्वाचं चिंतन अधिक करायचं आणि मिथ्यत्वाचं चिंतन उगाच केल्यासारखं असं असेल तर त्याच्या बुद्धीचा द्वैताचा निराश कधी होईल, हे द्वैत कधी निघून जाईल, तर त्याला तेवढा वेळ लागेल. म्हणून आपले अनेक मागच्या जन्मात गुरुजी झाले, मागही झाले, आत्ताही चालू आहे. पण ज्या दिवशी तुमचा हा निश्चय होईल की जगत खोटंच आहे, देह खोटा आहे, देह अधिक आहे खरा, देह संबंधी पसारा, बुजगावणे चोरा, रक्षण से भास तसे, तुकोबराय म्हणतात तसं. ज्या दिवशी कळेल त्या दिवशी जीव मुक्त होईल. आणि जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत तो बद्धच राहील. चला, तिसरा मुद्दा शिष्याचं लक्षण. हा, शिष्याचं काय लक्षण आहे सांग. पहिल्या आणि दुसऱ्या तरंगात अधिकाऱ्याची झालेला आहे अधिकारी तो शिष्य आहे, कोणी घेतला असं शिष्याचं लक्षण केलं. पण तत्वानुसंधान मध्ये शिष्याची 5 लक्षणं सांगितली तत्वानुसंधान ग्रंथात. आता तुमचा कधी होईल त्यावेळेला होईल, पण आता तरी ऐका. ते पहिली गोष्ट जी आहे तो त्याच्यात साधन चतुष्टय संपन्न असला पाहिजे. शिष्य हा पहिला साधन चतुष्टय संपन्न असला पाहिजे. म्हणजे साधन चतुष्टय या पदाचा अर्थ तुम्हाला कळालेला आहे. काय साधन चतुष्टय संपन्न म्हणजे काय? विवेक, वैराग्य, समाधी, शतक आणि मुमुक्षुता यांनी संपन्न असलेला दुसरा अधिकारी साधन चतुष्टय विवेकाकडे आला. याचाच अर्थ त्याच्यात आतमध्ये मल आणि विक्षेप ज्याचा गेलेला आहे. बरोबर आहे. हा शिष्य आहे ज्याचा मल विक्षेप गेलेला आहे आणि आवरण दोषासाठी सद्गुरूंची शरणागती करण्यासाठी आलाय. महाराज माझं दुःख नष्ट पावत नाही,
काय करू मी, त्या दुःखाचा नाश होत नाही. मग ठीक आहे म्हटले, तूच याचा अधिकारी ग्रंथाचा. तुम्ही आजपर्यंत अजून एक लक्षात घ्या, आतापर्यंत जर अनेक गुरु झालेले तर तुम्ही त्या गुरूंना मानता, तर तुमचं संसार दुःख गेलेलं आहे का? गुरुजी झालेत ना तुमचे, झालेले अनेक गुरु झालेत किंवा आता काही केलेलं असतील, तर त्या गुरूंनी तुमच्या संसार दुःखाचा नाश केलेला आहे का, या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. नाही. याचाच अर्थ ते सद्गुरू नाही. मी तुम्हाला आधीच म्हटलेलं आहे, ते असू शकतात, पण तुम्ही अनाधिकारी असू शकता, किंवा तुम्हाला जे पाहिजे ते त्यांच्याकडून मिळालेलं नाही. त्यांना तुम्ही त्यांच्या अशी अगदी असं होऊ नका, कसं कृतघ्न होऊ नका, कृतघ्न होऊ नका. तर त्यांचे उपकार आहेत, पण तुम्ही त्याच्याही पेक्षा पुढे जा. त्यावेळेला लक्षात, प्रत्येक वेळेला रस्त्याला वळणं मिळतात आणि त्या वळणाला मागचं काही दिसत नाही. त्यावेळेला आपण मागचं आहे असं गृहीत धरून चालत जावं. पण पुढे काय जायचंय, तर मग हा रस्ता तर असा आहे ना. म्हणून मग पुढे गेल्यानंतर असं लक्षात आलं की माझ्या संसार दुःखाचा नाश कसा होईल, तर त्याचा जोपर्यंत तुमच्यामध्ये हे आत्मज्ञान प्रवेश करणार नाही तोपर्यंत तुम्ही दुःखीच राहा. लिहून ठेवा, जोपर्यंत आत्मज्ञान प्राप्त करणार नाही तोपर्यंत दुःखीच राहा. आत्मज्ञान झाल्यावरती त्याचा पहिला निराश झाला, जगत खोटं आहे. आम्हाला दुःख कोण देतं? खोटे पदार्थच दुःख देतात. हा विषय बी येईल पुढे, आणखीन येणार. सत्य पदार्थ दुःखाला कारण आहेत असं नाही, खोटेच पदार्थ दुःखाला कारण आहेत. कसा? त्याच्यात राहिला, रममान झाला ना. मी नेहमी तुम्हाला दृष्टांत देत असतो महिलांचा. माहेरची साडी एक पहिला पिक्चर होऊन गेला. त्या माहेरच्या साडी ना, त्या आमच्या ग्रामीण भागातल्या महिला त्या माहेरची साडी लागलाय चला बघायला, ती पिक्चर पाहायला जायची थिएटरवर. आणि मग थिएटरवरती बसले की ते रडायचे. मी बी गेलो होतो एकदा माहेरची साडी, कारण आता बाकीच्यांच्या बरोबर जावंच लागतं आपल्याला. मग त्यांच्या शेजारी बसल्यावर असं नुसतं आपण त्यांची तोंडच पाहिजे, ते कसे रडतात, हे कसे रडतात. अरे खोट आहे ते, आणि तुम्ही खुशाल रडता. हा दिसणारा प्रपंच काय? माहेरची साडीच आहे. काय काय खोट आहे हा? काय रडत बसले तुम्ही? हे सारं खोटच आहे. आणि त्याच्यात कारण खरा जर ह्यातलं खरं काय आहे, तेव्हा खरं काहीच नाही. प्रत्येक वेळेला या सृष्टीत उत्पत्ती, स्थिती आणि नाश हे प्रचंड वेगाने चालू आहे. आमची नजर नाही त्याच्यावर. नाहीतर ज्याला कळालं, म्हणून त्याला दृष्टी प्राप्त झाली, ज्ञानदृष्टी प्राप्त झाल्याबरोबर आनंदीच व्हायला पाहिजे. जळ आता संसारो कैसे वटपुरे, तुकयाच्या स्वामी गोपाळा लागी जीव धुरे. त्या गवळणी म्हणतात हा संसार आहे. तेव्हा काय? संसारा आगी आपुलेनी हाते लावूनी मागुते पाहू नये, तुकोबराय म्हणतात. या संसाराला काडी लावावी, परत त्याच्याकडे पाहू नये. का काडी का लावावी? खोटाच आहे ना. काडी लावणी या पदाचा अर्थ बुद्धीतून लावली, ते खोटं आहे. आणि मग खोट्यामध्ये काही प्राप्त झालं तरी खोटच झालं, आणि काही गेलं तरी खोटच गेलं. खोट्याचा पसारा, सत्य ते भवनदीचा तारा. तेव्हा तुकोबराय सांगतात तसं. ऐका काय म्हणतात. झालं शिष्याची लक्षणं. मी तुम्हाला शिष्याची लक्षणं सांगत होतो. तर साधन चतुष्टय संपन्न तत्वानुसंधान मधलं पहिलं लक्षण. दुसरं लक्षण आलं नम्र भाव. ज्याच्याकडे नम्रता नाही तो शिष्यच होत नाही, म्हणून तो नम्र असला पाहिजे. तिसरं लक्षण आहे शिष्यत्व भाव, म्हणजे सेवा भाव. तिसरं लक्षण आहे सेवा भाव. दिलंय का? गेल्या वेळेस सांगितलंय. सेवा भाव म्हणजे त्याच्या ठिकाणी सेवा, शिष्यत्व भाव असला पाहिजे. जो स्वतःला जर ताठ समजत असला तर त्याला ज्ञान प्रवेश होत नाही, त्याच्या बुद्धीत ज्ञान तत्वज्ञान जाणार नाही. म्हणून शिष्यत्व भाव असला पाहिजे. चौथा आहे ईश्वर आणि गुरु यांच्याविषयी भक्ती असली पाहिजे, म्हणजे भाव असला पाहिजे. तर त्यांच्याविषयी भक्ती असली पाहिजे. पाचवा मुद्दा आहे शास्त्र आणि वेदशास्त्र आणि सद्गुरू यांच्याविषयी विश्वास असला पाहिजे. म्हणजे त्यांच्याविषयी विश्वासार्हता. ते कोणावर विश्वास ठेवावा? का जगात कोणावर विश्वास ठेवावा?
म्हणजे विश्वासाला फक्त एकच पात्रता आहे आणि ते आहेत सद्गुरू, म्हणून त्यांच्या ठिकाणी आहे. आणि दुसरं आहे शास्त्र. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते तर राज्यही तृण मानावे, जे घेववी ते न म्हणावे, विषयी विरूप. तस्मात शास्त्रम प्रमाणंते कार्याकार्य असते. शास्त्र निष्ठा असली पाहिजे आणि सद्गुरू निष्ठा. बस संपला, मुक्तच झाला पाहिजे. माझे गुरुजी सांगतात तेच मी करेन. नाही गुरुजी सांगतात त्याच्यावर आपल्याला शंका आहे असं जर आला, गुरुजींचं वचन हे वेदोक्त, वेदाचं वचन धरावं. त्यांनी सांगितलं ना असं आहे, त्याच्यात तर्क करू नये. कारण ते सांगितलंय तर त्यांनी कुठून सांगितलेलं आहे? शास्त्रातलं सांगितलंय. आणि शास्त्रावर आपण जितके तुम्ही तार्किक व्हाल ना तितके तुम्हाला ग्रंथ आहे अभ्यासाला, शास्त्राने पुरवलेले. पण मग एका ठिकाणी नाही काम भागणार, तुम्हाला आणखीन दुसरीकडे जावं लागेल, तिसरीकडे जावं लागेल, चौथीकडे जावं लागेल, कारण तर्कच इतके आहेत ना. पण तुम्हाला म्हटलं की अण्णा म्हणायचे आम्हाला की पोरांना तुमचं पोट भरतं का? म्हणजे पोट भरतं का म्हणजे तुम्हाला काही शंका आहेत का आणखी? आणि जर पोट भरत नसेल तर दुसरीकडे कुठे बी जावं, काय अडचण नाही. काय काय जिथपासून तरी काय उपयोग आहे तुमचा? तुमचं जर पोट भरत नसेल तर दुसरीकडे जा, कुठेतरी श्रवण करा. म्हणजे तुम्हाला अडवून ठेवण्यात काय फायदा त्याला? तो कुठेतरी गेला तर त्याचं काहीतरी होईल, काय होईल? कल्याण होईल ना. कारण त्याच्यात त्या शंका अनेक, जे बलवान, पण सगळ्या शंकांचा एक राजा आहे. काय? अहो शंकाच नाही. काय शंका आहे? तुम्ही ब्रह्मच आहात. पोकळ शंका काढताच कशाला? तुम्हीच देव आहात. पण हे कोणी सांगितलं? शास्त्राने, गुरूंनी. भगवंत स्वतः सांगतात मुखाने. आणि तरी बी ह्या तिघांच्याही विरोधात तुमचं बंड आहे, तर शंका आहे. म्हणून अशी 5 लक्षणं कुठं आली? तत्वानुसंधानमध्ये आली. छान लक्षणं आहेत, चांगली. आणि भागवतामध्ये लक्षणं आली, काही ठिकाणी 11 लक्षणं आलेली. नाथ महाराजांनी 9 सांगितले, काही ठिकाणी 11 लक्षणं. ह्याचीच विभागणी येतं थोड्याशा वेगवेगळ्या पद्धतीने. पण याच्यातला मुख्य भाग जर कोणता असेल ना तर सेवाभाव शिष्याच्या ठिकाणी असला पाहिजे. गुरूंना शिष्याचा उद्धार व्हावा याचा अशी कळकळ तयार व्हायला पाहिजे. कोणाला? गुरुजींना कळकळ व्हायला पाहिजे, याचा उद्धारच करायला पाहिजे. काय करावं बाबा याचा उद्धार होत नाही, काय करावं बाबा याला प्रतिबंध बरेच आहेत. बुद्धिमांद्य, विषयासक्ती, कुतर्क, विपरीत दुराग्रह यांनी ग्रस्त आहेत. वर्तमान भावी अशा प्रकारचे त्याचे काय आहेत? प्रतिबंध आहेत. काय करावं याचा प्रतिबंध जाईना असं कोणाला कळकळ वाटली पाहिजे? गुरूंना. पण अशी कशी काय होईल? गुरूंना कशी काय कळकळ होईल? त्याचा शिष्यत्व भावच इतका मोठा आहे की काय करावं बाबा. जसे आमचे तात्या चौधरी तात्यांचा भाव आंतरिक इतका मोठा होता की अण्णा म्हणायचे काय करावं बाबा या चौधरींना काय कळा, शास्त्र कसं काय कळा ना बाबा, असं त्यांना वाटायचं. तर म्हणजे अण्णांना असं वाटायचं यांना काय, कारण ते शिष्यत्व भाव लय दांडगा. पण शास्त्राकडून तिकडून कृपा व्हायना. आता काय करावं बाबा ह्यांना कसं काय डोक्यात घालवा, पण कळल एक दिवस असे म्हणायचे. दुसरा काय भाऊ उपाय काय? बुद्धिमांद्यादी दोष सद्गुरूंच्या कृपेने जातात. म्हणजे बुद्धी किती खराब असली पण सद्गुरूनिष्ठ असला की त्याच्यातून बुद्धिमांद्यादी दोष निवृत्त व्हायला लागतात. चला, तर तेव्हा शिष्याचे लक्षण सुद्धा काय आहे? तर या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे. पुढे जाऊन काय म्हणतात? गुरुविषयी पुन्हा विचार. सांगा, झालंय का? हा सांगा. बुद्धी वाक्याच्या सद्गुरूच्या विचारावाचून जर विचार केला तर आनंद होत नाही. बरोबर आहे. आपापल्या मनाने नुसतेच घरात बसून तुम्ही वाचायला लागले, घरात बसून वाचन करून जर मुक्त झाले असते तर सगळे व्हायला पाहिजे. नाहीतर आता तर इंटरनेटवर पाहिजे तेवढं उपलब्ध आहे ना. आर्टिफिशियली इंटेलिजन्स आलेलं आहे त्याच्यात. माहिती का तुम्हाला? माहितीच नाही. तेव्हा काही प्रश्न टाकला की तुम्हाला त्याची उत्तरे मिळतात. आणि मग असं झाल्यावर तर मुक्तच व्हायला पाहिजे, काय अडचण आहे. पण असं होणार नाही. म्हणून सद्गुरूंच्या शिवाय मग नाही शास्त्र बी नाहीतरी छापून तयार आहे की तिथे झालं. आणि हे बी असंच आहे की शास्त्र सुद्धा अनेक ग्रंथ आहेत. मग वाचन करत बसला मुक्त होईल असं होणार नाही. उलट त्याचे तोंड खराब होईल. आणि उदाहरण दिले समुद्राचं. सांगा.
सद्गुरूच्या साह्याने जर विचार केला तर परमात्मा बोध होऊन परमानंद प्राप्त होईल. जसं जगामध्ये तलाव, विहीर, झरे याचं पाणी पिल्याने आनंद होतो. बरोबर. पण ते पाणी हे समुद्रापासून बाष्पीभवन होऊन मेघ तयार होतात आणि मेघापासून पाऊस पडून पिण्यायोग्य होतं. पिण्यायोग्य आणि आम्हाला आनंद होतो. वेद हा चिंतनायोग्य नाही, हे लक्षात ठेवा. वेदावर आपली निष्ठा आहे, पण तो चिंतन करून तुम्हाला मोक्ष देईल असा नाही. कारण तो तर अनंत बोलीला, वेद अनंत बोलीला, तो पुष्कळ बोललेला आहे. शास्त्रामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचा विचार येतो. त्यावेळेला काय हो, कोणता ग्रंथ पाहत बसू महाराज, काय नाही, कोणताही पाहायला घेतला तरी घोटाळाच होतोय म्हटले. कारण त्याच्यात दुसरंच निघतंय, तिसरा घेतला त्याच्यात तिसरंच निघतंय. काल जरी एक जण आला होता, ते म्हटले कुठल्या तरी लेखकाचं त्यांनी ते नाव घेतलं आणि त्याचा मी वाचतोय म्हटले, त्यांनी लय चांगलं लिहिलंय म्हटले. म्हटलं अजिबात वाचू नका, ठेवून द्या त्याला, नाही तर फेकून दिला तरी चालेल. हा, तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा, तुकोबरायांची गाथा वाचा, नाथांचं भागवत वाचा. कुणी एखाद्या व्यक्तीने लिहिलेलं आणि त्या ह्याच्यावर नाही, देवावरच लिहिलंय म्हटले, ते फेकून द्या म्हटले. कारण त्याच्या बुद्धीचे दोष त्याच्यात आलेले हे त्याला माहितीच नाही. भ्रम, प्रमाद, विप्रलिप्सा हे त्याच्यात आलेले, ते माहितीच नाही हो सामान्य माणसाला. हे असलं काही वाचत नाही करावं. ज्ञानेश्वरी वाचावी, भगवद्गीता वाचावी, गाथा वाचावी, याच्यात दोष नाही. नाथांच्या वाङ्मयात दोष नाही. का इतकं चांगलं असताना लोक काशी करतात? तर त्यांना एक तर मार्गदर्शन बी नाही, काही बी वाच नाही, हेच वाचन करायचं. आणि वाचनामध्ये बी तात्पर्यार्थक वाचायचं, निश्चयात्मक वाचायचं, ह्याच्यात निश्चय होईल असं. उगाच भरमसाठ पसारा करत बसले त्याचाही काय उपयोग नाही. एक तर कमी आयुष्यात हे सगळं करायचं. आयुष्याची ज्योत केव्हा मालवेल हे सांगता येत नाही. तर त्याने इतकं सगळं करत बसण्यामध्ये काय उपयोग आहे तर त्याने सारांश करावा, निर्माण करावा त्यातला आणि घ्यावा. चला पुढे. समुद्राचं जर पाणी पिलं तर ताण तर जाणारच नाही, पण तोंड खारट पडेल. बरोबर. त्याप्रमाणे वेदवाक्याच्या सुबुद्धीने विचाराची स्थिती होते. म्हणजे जीव ब्रह्म ज्ञान न झाल्यामुळे जन्म मरणाचे दुःख भोगावे लागते. हा, जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान नाही झालं तर जन्म मरणाचं दुःख भोगावं लागेल. पुढे चालेल. आता शंका आहे, रामानुजादी आचार्य आहेत महाराज, ते तर भेदवादीच होते ना. वल्लभाचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य, निंबार्क, तर असे अनेक आचार्य होऊन गेले. यांचे द्वैत संप्रदाय आजही अस्तित्वात आहे. लोक अस्तित्व म्हणजे मगाशीच म्हटलं, भेदवादी गुरुजींच्या आपण सुद्धा मागच्या जन्मात असो कुठं इकडे तिकडे भटकत असो. ते म्हणले मग रामानुजादी आचार्य मुक्त झाले का नाही? त्यांच्या भेदवादी आचार्यांकडून म्हणजे त्यांच्या गुरुजींकडून त्यांनी काय घेतलं? ज्ञान घेतलं. कोणी मोठ्यांचं उदाहरण दिलं बरं, सामान्यांचं उदाहरण नाही. रामानुजाचार्य हे काही सामान्य नाही आहेत, ते भगवंताचे अवतार आहे. आणि मग त्यांनी त्यांच्या आचार्यांकडून ज्ञान घेतलं भेदाचं म्हटले, आणि मग ते मुक्त झाले असतील का नाही? तर याचं उत्तर आहे 100% नाही. आचार्य मुक्त नाही कसं काय होणार महाराज? अहो, जर भेदाचं असतील ना ज्ञान तर 100% मुक्त नाही. कशी काय मुक्त होतील भेदात? हा, असं जर असेल, एक गोष्ट बरं का ह्याच्यामध्ये, यातलं रहस्य असं आहे की रामानुजाजी आचार्यांचे सद्गुरू हे अद्वैती असतील, त्यांनी आचार्यांना अद्वैती ज्ञान दिलं, पण दिसणारा समाज द्वैत आहे, तेव्हा तू द्वैतामध्येच हे ज्ञान द्वैती लोकांना व्यवस्थित पटवून सांग आणि द्वैत त्यांचा द्वैतातून अद्वैतात आणण्यासाठी अधिकारी बनव, असं सांगितलं असेल तर मग त्यांनी प्रचार द्वैताचा केला आणि आंतरिक भूमिका हे सिद्ध होऊ शकते. असं राहिलं मग ते मुक्त आहेत या म्हणायला काय अडचण नाही. पण द्वैतात राहून कोणी मुक्त झाला असा होऊच शकत नाही. ऐका शंका. अहो, रामानुजाचार्य, मध्वाचार्य वगैरे थोर पुरुषांनी आपापल्या गुरूंद्वारा वेदवाक्यांचा विचार केला. आपापले गुरु म्हणजे कोणते? द्वैती गुरु आणि अद्वैती गुरु. हे लक्षात ठेवा. गुरूंचे दोन प्रकार पडले आता आणखी. कोणते? द्वैत प्रतिपादन करणारे गुरु आणि अद्वैत प्रतिपादन करणारे गुरु. सेवा उपासना करायला सांगताय है ना, देवाची उपासना करा, हा मंत्र जपा,
जे अनेक अनेक संप्रदायाचे अनेक मंत्र आहेत, मग त्यांनी ते ते जपा असं सांगितलं असेल तर तो मंत्र तुम्हाला मोक्ष देईल का? नाही. कारण तो द्वैतात आहे, द्वैत सांगतो, तर तो मोक्ष देऊ शकत नाही. तो काहीच फलप्राप्ती होणार नाही त्याच्यापासून असं नाही. तर त्याच्यापासून फलप्राप्ती होईल, त्याचं चित्त शुद्ध होईल, चित्त स्थिर होईल, अधिकारी बनेल, पण मग त्याला पुन्हा आणखीन एका जन्माची, पुढच्या जन्माची अपेक्षा राहील. आणि मग पुढच्या जन्मात जाऊन तो काय करेल, पुन्हा अद्वैती आचार्याकडून ज्ञान घेईल. रामानुजाचार्य, मध्वाचार्य वगैरे थोर पुरुषांनी आपापल्या गुरूंद्वारा वेदवाक्यांचा विचार केला तरी त्यास जीव ब्रह्मैक्य ज्ञान न होता द्वैत निश्चय होऊन ते मुक्तही झाले. जो अद्वैत ज्ञान न होता मुक्त झाले असं कोण म्हणतो? शंका करणारा पूर्वपक्ष म्हणतो. बरं, नाही तर हेच खरं म्हणतात. तर ही शंका केली. आता याचं उत्तर सांगा. असे असता सद्गुरूंद्वारा वेदवाक्यांचा विचार केला तर जीव ब्रह्मैक्य ज्ञान होऊनच अधिकारी मुक्त होतो, ऐक्य ज्ञानावाचन होत नाही असे कसे म्हणता येईल? अशी काय शंका? चला समाधान. रामानुजाधिकांनी ज्या गुरुपासून वेद पठन करून वेदांचे व्याख्यान केले तो त्यांचा गुरु वरील सद्गुरूंच्या लक्षणाप्रमाणे सद्गुरु पदास योग्य नाही. लक्षात आलं? पहिल्यांदा हातोडा मारला. काय असतं, जे निष्ठ असतात ना, विशेष जर कोणी एखादा रामानुज संप्रदायाची एखादी व्यक्ती किती बसलेली असेल, का आमच्या ह्याच्यावरती असं बोलता तुम्ही, आमचा संप्रदायाचा असा, तुमच्या संप्रदायाचा विषय नाही चालला. आमचा जेवढे भेदवादी संप्रदाय असतील ते मोक्ष देत हे लक्षात ठेवा. जे असतील भेदाचं ज्ञान सांगतात, मोक्ष देणार नाही. त्याचं कारण आहे, भेदात मोक्ष सिद्ध होत नाही. भेदाने मोक्ष लोकांतराचा सिद्ध होईल, म्हणजे पुण्यकर्म घडेल तुम्हाला. आणि पुण्याचे मोक्ष हे क्षयात्मक असतात, म्हणजे तो मोक्षच नसतो. तर त्याला नंतरच्या जन्मामध्ये उत्कृष्ट भोग प्राप्त होतात, स्वर्गाधिकाची प्राप्ती होते, पुन्हा आणखीन गच्छन्ति, खाली येतो मृत्यू लोकात, पुन्हा जन्म घेतो. म्हणून याला मोक्ष म्हटलं नाही. मोक्ष तो आहे की जीवपणाचा नाश करतो, त्याला मोक्ष असं म्हणावं. जो जीवपणा घालवतो त्याला मोक्ष म्हणतात. जीवपणा जाईल कसा? अज्ञानाने आला आणि ज्ञानाने जाईल. तत्वज्ञान झाल्याबरोबर हा जीव जो आहे ना तो विसर्जित होतो, गणपती बाप्पासारखा. गणपती बाप्पा 10 दिवस आले का नाही? 10 दिवसानंतर काल काय केलं तुम्ही? त्यांना विसर्जन केलं. गणपतीचं विसर्जन झालं. अहो काय हो सांगा, विसर्जित झाले? काही नाही, विसर्जित झाले. जसे आले थांबले आणि गेले. जीव आला, थांबला आणि विसर्जित झाला. पण विसर्जित करण्यासाठी आता गणपती बाप्पा लगेच विसर्जित झाले, ते आता मातीची बनवलेले असतील तर, है ना. हे आपलं काय विसर्जन होत नाही, तर तुम्ही कठीण बनलेले आहेत, म्हणून याचं विसर्जन आपोआप नाही होणार. या विसर्जनाला एक करावं लागेल. काही पदार्थ ॲसिड टाकल्यावर नष्ट होतात, तसा ब्रह्मज्ञान रूपी ॲसिड ज्याच्यात काम करतं ना, तर ते हे अद्वैती ज्ञान आहे. आणि त्या तत्वज्ञान हे ॲसिड सारखं काम करतं. म्हणून त्याने लगेच जन्माला हेतुभूत असणाऱ्या कर्माचाच नाश करून टाकला आणि पुन्हा जन्म येऊ दिला नाही. जोपर्यंत तुमच्याकडे माझ्याकडे कर्मशेष आहे आणि त्याचा नाश झालेला नाही, तोपर्यंत जीवदशा अटळ आहे. गाडी चांगली आहे, इंधन चांगलं आहे आणि ड्रायव्हर चांगला आहे, तर गाडी चालतच राहणार. गाडी बंद पडू शकत नाही. तसे हे जीव जन्मत राहतील, मरत राहतील, जन्मत राहतील, मरत राहतील. त्याच्यात कुठेतरी बिघाड झाला तरच त्याच्यानंतरचा विषय सुरू होतो. आता बिघाड म्हणजे या पदाचा अर्थ असा की जीवदशेचा नाश हा यालाच म्हणायचा मोक्ष. मला जोपर्यंत इच्छा आहे ती इच्छा अज्ञानमूलक आहे आणि अज्ञानाने टिकलेली, तोपर्यंत मी मुक्त होणार नाही. कारण पूर्वी संसारास मिथ्यात्व प्रतिपादन करून जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचा उपदेश करणारे ते सद्गुरू, असे सद्गुरूंचे लक्षण केले आहे. बरोबर आहे. ते काय म्हटले तुम्ही? संसारास मिथ्यात्व प्रतिपादन करून बरोबर ब्रह्मैक्य ज्ञानाचा उपदेश करणारे ते सद्गुरू. संसाराचं मिथ्यात्व प्रतिपादन करून जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाचा उपदेश करतात ते सद्गुरू आहेत.
म्हणून हे सद्गुरूंचं लक्षात ठेवा. आणि ते जर नसेल तर तुम्ही ज्यांना गुरु कसे मानता ते किंवा तुमचे जे गुरुजी आहेत ते या लक्षणात बसतात का हेही पहा. चला. ज्या अर्थी रामानुजादिकांचे गुरु प्रपंचात सत्यत्व आणि जीव ब्रह्माचा भेद प्रतिपादन करीतात त्या अर्थी ते वेदांत शास्त्रदृष्ट्या सद्गुरु पद प्राप्त होण्यास योग्यच नाही. ते भेद प्रतिपादन करतात तर ते आचार्य नाही. पण ही वस्तुस्थिती आज जगामध्ये तर फार मोठा, पण एका दृष्टीने बरोबर बी आहे बरं का, याच्यात काही अडचण नाही. कारण या जगातले सगळ्यात मोठा वर्ग जो आहे तो भेदातला आहे. आणि त्यांना मग ज्ञान तरी अभेदाचं देऊन फायदा काय आहे तुमचा? त्यांना ज्ञान कोणतं द्यावं लागेल? भेदाचं द्यावं लागेल. म्हणून या विश्वातले बहुतांश 99.99% हे भेदवादामध्येच राहतात, भेदात राहतात, भेदाचा चिंतन करतात, भेदाचंच आणि भेदामध्येच मरतात. चला. त्या अर्थी ते वेदांत शास्त्रदृष्ट्या सद्गुरु पदास प्राप्त होण्यास योग्य नाही. बिलकुल. तसेच रामानुजादिकांच्या मतात प्रपंच सत्य असून जीव ब्रह्माचा भेद सत्य आहे. रामानुजादी मतात प्रपंच सत्य असून जीव ईश्वर आणि जडाचा भेद सत्य आहे. आणि मग कसा मोक्ष होईल? होणारच नाही. काय कारण आहे मोक्षाची? असा सिद्धांत असल्यामुळे ते पुन्हा संसारासच प्राप्त होतील, बिलकुल मुक्त होणार नाही असे म्हणणे ओघानेच प्राप्त होईल. म्हणून भेदामध्ये मोक्ष सिद्ध होत नाही. वेद प्रमाण न मानणार. आता तुम्हाला हे चिंतन करावं लागेल. भेदात जर मोक्ष होत नाही तर माझे गुरुजी माझा भेद ठेवतायत का भेद नाश करतायत? नाश करत असतील तर ते सद्गुरू आहेत. भेदच ठेवत असतील आणि पूजन अर्चन लक्ष्मी मातान आणखी कुठली मातान सगळ्या त्यांच्या जर पूजा अर्चा चाललेल्या असतील तर तुम्ही मुक्त फिक्त नाही होणार. तुम्ही भोगी बनताल. अजून भोगात विषयासक्ती वाढेल. आमकी पूजा करा, तमकी करा, फलानी पूजा करा, त्या पूजेने काय होईल? पूजेने काय होईल म्हणजे नाही, पूजेने हे नाही ना. सकामी लोक जे आहेत ना पूजा त्याच्यासाठी करतात ना. धनम धान्यम बहुपुत्र लाभम. त्याचे जर करत असतील हे मुक्त कधी होणार आहे? त्यांची इच्छा काय चाललेली आहे? आणि ते म्हणले गुरुजींच्या कृपेने आमचं चांगलंच कल्याण झालं. काय कल्याण झालं तुमचं? कल्याण होतंय का वाटोळं? पुष्कळ संपत्ती प्राप्त होणं हे वाटोळं होण्याचा एक प्रकार आहे. आम्ही त्याला कल्याण म्हणतो आणि फायदा म्हणतो. ते वास्तवात तसं नाही. म्हणजे अद्वैती प्रवास हा पूर्णतः भिन्न आहे. अरे आहे याच्यात समाधान मान ना. तू काय तिकडे त्या संपत्तीची इच्छा करतो? जो या विश्वातल्या माईक पदार्थांची इच्छा करून राहतो तो मुक्त कधीच होत नाही. तर त्याचा गुरुजी मुक्त नाही होणार आणि तोही मुक्त नाही होणार. चला. वेद प्रमाण न मानणारा जो अरहत त्यासही जैन लोक गुरु मानतात. ज्याला वेद प्रामाण्य मानत नाही तर तो जो अर्हत आहे तो गुरु होण्याच्या योग्यतेचा. जो वेदच मानत नाही त्याचं काय घेऊन बसले द्यावा तो त्याचं काहीच मान्य नाही. कमीत कमी वेद मानला, देव नाही मानला तरी चालेल, पण वेद प्रथम मानला पाहिजे. आणि मानत नाही त्याला त्याच्या अर्हत असा शब्द प्रयोग आलेला आहे. लक्षात ठेवा. चला. त्याचप्रमाणे शूद्र विद्या शिकवणारासही लोक गुरु समजतात. म्हणतात ना शूद्र विद्या म्हणजे लौकिकातल्या 14 विद्या 64 कला त्याच्यात सगळीकडे आहे. एखादी विद्या का कोणतीही ग्रहण करायची असेल, रांगोळी काढायची विद्या, त्यालाही विद्या आहे बरं का. हात कसा चालावा क्लास आहेत ना त्याचे. मग त्याचे क्लास ते म्हटले आमचे गुरुजी आले. म्हणजे कोणते गुरुजी आले म्हणजे काय घ्या. ते म्हणजे काय करतात? आम्हाला रांगोळी शिकवली. बरोबर आहे, पण ती विद्या कशी आहे? शूद्र विद्या आहे, सामान्य विद्या. शूद्र पदाचा अर्थ सामान्य असा होतो. पण तो सामान्य विद्या आहे ती. ती काय विशेष विद्या आहे? त्या विद्ये समजा रांगोळी नाहीच काढता आली तर तुमचा जन्ममरण जाईल का? जन्म मरणाचा रांगोळीचा काही संबंध नाही. एखाद्याला काय त्याच्यापासून काय पडलेलं नाही. आपल्याला सगळंच कळतं का? तुम्हाला गाड्या चालवता येतात का सगळ्यांना? 4 व्हीलर नाही, मग तुमचं जन्ममरण जाऊ शकत नाही. काय संबंध आहे महाराज त्या 4 व्हीलर गाडीचा? आम्ही पाय जाऊ. सायकल येते आम्हाला, सायकल चालू असं आहे. पण तेव्हा कशाचं ज्ञान आहे त्याच्या? माणसं कशालाही फुगून बसलेले.
ज्याला जे ज्ञान आहे ना त्याच्यातच फुगले ते, आणि त्याच्यामुळं ते दुसरीकडे कुठं जायला बी तयार नाही. तेव्हा आपण आपल्यासारखं काय, आता एखादा इंजिनियर असेल तर त्याच्या इंजिनिअरिंगमध्ये श्रेष्ठ आहे, एखादा वकील असेल वकिलीतला श्रेष्ठ आहे, डॉक्टर असेल डॉक्टरीतला श्रेष्ठ आहे, पण त्याला दुसऱ्या क्षेत्राचं ज्ञान नाही ना. दुसऱ्या क्षेत्रामध्ये तो काहीच नाही, शून्य येतो. पण तो असा काय रुबाब दाखवतो ज्याला वाटतं की जगातलं सगळंच मला माहिती आहे. तुला काहीच माहीत नाही. तुला जे माहिती आहे ना ते तुझ्या क्षेत्रातून तात्पुरतं माहिती आहे. बरं समजा ते तरी काय करेल, ते ज्ञान मोक्ष तोडच देणार आहे. त्यामुळे म्हणून विश्वातलं असणारं ज्ञान हे सगळं, त्याच्यामध्ये असणारे गुरुजी हे सगळे बद्ध जीव आहेत. चला, पण संसाराचे मिथ्यात्व सांगून वेद वाक्यानुरूप जीव ब्रह्मैक्य प्रतिपादन करणाऱ्याशिवाय वेदांत शास्त्र दृष्ट्या दुसरा कोणीही सद्गुरुपदास योग्य नाही हे खचित. बिलकुल. तर तेव्हा दुसरा कोणीही गुरुपदास योग्य नाही. एक वेदांत शास्त्र दृष्टीने काय करावं लागेल, विचार चिंतन करावं लागेल आणि द्वैताचा निराश करावा लागेल. याकरिता जे पुरुष मेघाप्रमाणे असणाऱ्या ब्रह्मवेत्या सद्गुरूपासून वेदांत श्रवणपूर्वक अर्थ विचार करतील त्यासच अमृतरूप मोक्ष प्राप्त होईल. बस, अमृतरूप मोक्ष प्राप्त त्यांनाच होईल, जे अशा प्रकारे शास्त्रशुद्ध वेदोक्त चिंतन करतील त्यांना. पुढे याकरिता वेदार्थ ज्ञानवानापासूनच वेदांत वाक्यांचा कोणाला काही शंका असली तर विचारत जा बरं, कारण इथेच तुमच्या शंका निवृत्त होऊ शकतात. घरी घेऊन गेले तर ते परत कुरूप करतं. काय असले, काय किरकोळ जरी असला ना तरी त्याला असं वाटतं काय बा, तर ती या साऱ्या शंका निवृत्त होतात. आणि आहे अशी शंकाच नाही ज्याचं समाधान होत नाही. फक्त शंका काय पाहिजे, शास्त्रोक्त शंका पाहिजे, किंवा याच्यात असं. म्हणून तुम्हाला एकदा हे लक्षण पटलं आणि डोक्यामध्ये एकदा तुम्ही आरूढ झाला की तुमचं काम होईल, बाकीचा गोष्ट नाही. चला सांगा पुढे. याकरिता वेदार्थ ज्ञानापासूनच वेदांत वाक्यांचा विचार करावा. अर्थज्ञान शून्य पुरुषास पाणी नेणे पाठकाधम असे शिक्षित म्हणले आहे. असे शिक्षित म्हणले आहे. शिक्षित म्हणजे पाणिनी शिक्षा, शिक्षा नावाचा ग्रंथ आहे ना पाणिनींचा. कल्प, ज्योतिष, निरुक्त, छंद, शिक्षा. तर त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे पाणिनींनी, वाचा परत. अर्थज्ञान शून्य पुरुषास पाणी नेणे पाठक अधम असे शिक्षित. पाठकाधम म्हणजे नुसतंच पाठ केलं आणि त्याचा अर्थ जर बुद्धीत बसत नसेल तर त्याला पाठकाधम. पुष्कळ पाठ आहे पण त्याचं काय, पोपटाचे किती पाठ राहत आहे, पुष्कळ पाठ आहे. पण पोपटाला काय म्हटला, पोपटाचं पाठांतर आहे, याचा अर्थ पोपटाला अर्थ कळालेला आहे असा नाही. त्याला पाठकाधम असं म्हटले. पुढे पण अर्थबुद्धीमध्ये धारण करून जो राहतो, म्हणजे आता अभंग पाठ केला, तुकोबऱ्यांचा एखादा अभंग पाहिला, मग त्या अभंगाचा काय अर्थ आहे त्याचं ज्ञान पाहिजे का नको, पाहिजे. नसेल तर पाठांतर आहे, बहु केले भारावर, काय म्हणले तुकोबऱ्याच म्हणतात ना पाठांतर. पाठांतर कितीही केले, भारावर पाठांतर करून त्याचा काय उपयोग होईल तेव्हा, पण त्याचा अर्थ कळाला पाहिजे. शंका. वेदार्थ ज्ञानवान सद्गुरुजवळ वेदवाक्यांचा विचार करावा. वेदार्थ ज्ञानवान सद्गुरुजवळ वेदार्थ ज्ञानवान म्हणजेच श्रोत्रिय. सद्गुरू श्रोत्रिय म्हणजे ज्यांचे अनेक ग्रंथ, त्याचे काहींचे ग्रंथांचे अध्ययन सुद्धा झाले नाही. काय कुठे ग्रंथांचे अध्ययन केलेले त्यांनी, कारण त्याच्या विचारावरूनच असं लक्षात येतं घेणे अध्ययन काय केलेलं नाही. बरं, अध्ययन केलेलं नसेल तर मग त्याच्यात श्रोत्रियता तयारच होणार नाही. कोणी शंका जर केली तर उत्तर काय दिला, देताच येणार नाही. म्हणून श्रोत्रियता असणे आवश्यक आहे आणि त्यांच्याकडे अध्ययन करावं असं सांगतात. त्यापासून अद्वैत साक्षात्कार होऊन संसार निवृत्ती होते असे तुम्ही म्हणता, पण आता तुम्ही जो ग्रंथ सांगणार तो प्राकृत भाषेत. शंका आहे का, शंका आली आणि त्या शंकेमध्ये असं म्हटलेलं आहे की तुम्ही जे म्हणता तर श्रोत्रिय गुरूंकडे जावं, पण ते सगळं तर मी गेल्या वेळेसच पाठात म्हटलं होतं की वास्तविक वेद आणि शास्त्र ही जे सगळी संस्कृतमध्ये येतात. आपलं कुठे संस्कृताध्ययन झाले किंवा तुमचं तरी कुठे ज्यांचं संस्कृताध्ययनच झालं नाही ते दुसऱ्याला काय सांगतील तेव्हा, अशी शंका आहे. तर त्याचं उत्तर येणार आहे आता खाली. चला
श्रोत्रिय सद्गुरूंजवळ वेद वाक्यांचा विचार करावा, त्यापासून अद्वैत साक्षात्कार होऊन संसार निवृत्ती होते असे तुम्ही म्हणता. पण आता तुम्ही जो ग्रंथ सांगणार तो प्राकृत भाषेत असल्यामुळे ते बाकीचं जाऊ द्या, पण तुम्ही जो ग्रंथ सांगताय तोच कुठे संस्कृत मध्ये द्या, बरोबर आहे ना? मग आम्हाला कसं काय ज्ञान होईल? आणि वेद वाक्यांच्या विचाराने संसार निवृत्त होणार हा तर तुमचा सिद्धांत आहे. तर मग तुमच्या या प्राकृत ग्रंथाचा उपयोग काय? तर हे प्राकृत जो पंडित निश्चलदासजींनी मूळ हिंदीमध्ये केला, त्याचा पूजनीय साखरे महाराजांनी काय केला, मराठीत केला. आणि तुम्ही सुद्धा तोच ग्रंथ सांगताय. तर हा ग्रंथ ब्रह्मज्ञान निर्माण करेल का? यापासून ब्रह्मज्ञानाची उत्पत्ती होईल का? किंवा हा मोक्ष देईल का? हा बंधनातून बाहेर काढील का? अशी शंका आहे. कारण हे संस्कृतमध्ये नाही. तर ऐका, संस्कृतमध्ये असो, इंग्रजीत असो किंवा अन्य कोणत्याही भाषेत असो, जगात किती भाषा बोलल्या जातात? अनेक भाषा आहेत. आमचे माऊली ज्ञानोबराय म्हणतात, 56 भाषेचा केला श्री गौरव, भवार नवी नाव उभार. ज्ञानेश्वरीमध्ये 56 भाषा आलेल्या आहेत. माहिती सुद्धा नाही आपल्याला. त्यामुळे आम्ही ज्ञानेश्वरी 56 भाषेत, आणि ते शब्दच तसे आलेले आहेत बरं. अनेक शब्द जे आलेले आहेत ना, ते मिसळलेले. तर असे या सगळ्यामध्ये ब्रह्मज्ञान जाऊ शकतं. म्हणून आमची मराठी भाषा ही सुद्धा ब्रह्मज्ञानाने समृद्ध आहे. कोण म्हणतं नाही? ब्रह्मज्ञान काय म्हणले? अध्यात्म विद्येचे दाविलेचे रूप, चैतन्याचा दीप उजळेला. संस्कृत देवापासून झाली, प्राकृत काय? चोरी केली असं नाथ महाराज सांगतात. चला पुढे. समाधान. अनादी अनिर्वचनीय मायेच्या उपाधीमुळे जगताबरोबरच ब्रह्मापासून वेद झाले. जगताबरोबर वेद झाले. वेद नंतर झाले असं नाही. तर ते जगत ज्या वेळेला उत्पन्न झालं त्यावेळेला काय केलं? ईश्वराच्या श्वासातून वेद प्रकट झाले. आणि ब्रह्मवेत्ता ब्रह्मरूपच असतो असे श्रुती निश्चयाने सांगते. आणि त्या वेदामध्ये काय सांगितलेलं आहे? ब्रह्मवेत्ता काय संस्कृतमध्ये? ब्रह्मविद ब्रह्म एव भवती. ब्रह्मवेत्ता म्हणजे ब्रह्माला जाणणारा, ब्रह्मविद ब्रह्म एव भवती. ब्रह्म तो ब्रह्मस्वरूपच होतो. जो वेदाला नाही, ते ब्रह्म ब्रह्मविद ब्रह्म एव भवती. जो ब्रह्माला जो वेदांना जाणतो, म्हणजे वेदामध्ये काय आलेलं आहे? हेच ब्रह्मज्ञान आलंय. जो जाणतो तो ब्रह्मवेत्ताच होतो. यामुळे ब्रह्मवेत्त्याची संस्कृत किंवा वाटेल त्या भाषेतील वाणी म्हणून आमचे तुक बरं आहे. आओ माऊली ज्ञानोबरायांनी मुक्ताईने बोध ज्यांना दिला त्या विसोबा खेत्रांना संस्कृत येत होती. येतही असली तरी त्याचा ते बाकीच्या संस्कृतचा काय उपयोग आहे? नुसतं संस्कृत होऊन नाही उपयोगाचं त्याचं. मग त्या विसोबा खेत्रांच्या ठिकाणी हा चित्तामध्ये बोध प्राप्त झाला, ब्रह्मनिष्ठ बनले. त्यांनी तो बोध अगदी उत्कृष्ट अधिकारी असलेले नामदेवराय, कारण नामदेवरायांचा हे खालचा विषय धरायचाच नाही कुठला. तर तात्काळ कानावचनाची भेटी, सरिसाची पैकिरटी, वस्तू होऊन उठी कौन एक जो. त्या नामदेवरायांना विसोबा खेत्रांनी बोध चित्तात दिला. उत्कृष्ट अधिकाऱ्याला श्रोत्रिय गुरुजी नसले तरी चालतात, हे बी लक्षात ठेवा, ब्रह्मनिष्ठांनी. आणि मग त्यांनी तो बोध दिल्यावरती नामदेवरायांची काय अवस्था. तर त्याला ज्यांना भेदातला पांडुरंग फक्त पंढरपुरातच दिसत होता. नामदेवरायांना काय झालं की यायचे पंढरपूरला, काय झाले की आलेच पंढरपूरला, म्हणजे ते मंदिरातच जायचे पळत पळत. काय संकट आलं की मंदिरात जायचे ते, कारण देव कुठं राहतो एवढं माहिती. ते नामदेवराय ज्या वेळेला बोध प्राप्त झाला त्या बार्शी क्षेत्रामध्ये गेला, त्या ठिकाणी थांबले होते. दुसऱ्या दिवशी उपास सोडायचा आहे बार्शीचा, आणि एकादशीच्या दुसऱ्या दिवशीची गोष्ट. ते तर त्यांना बारस सोडायची होती. मग काय स्वयंपाक बनवला तर त्याच्यात रोट्या बनवलेल्या होत्या, तुपाची वाटी सुद्धा बरोबर होती, आणि रोट्या अशा टाकत होते. तर तेवढ्यात एक कुत्रा आलं, आणि त्या कुत्र्याने काय केले, ती रोटी पळावली. पळवल्याबरोबर ते नामदेवराय काठी घेऊन नाही पळाले, वाटी घेऊन पळाले. वाटी घेऊन हात
तू बघे जगजोगी नामामध्ये कैसे ओळखले खेचरी उपदिशले खेचरी सर्वांती उखले. बिलकुल. तर काय त्या अभंगामध्ये हा विषय आलेला आहे. तर खेचराने जो उपदेश केला त्याच्यामुळे पुत्र नाही तर विठ्ठल दिसला. आणि त्याच्या आधी अनेक वेळा त्याच पांडुरंगाने परीक्षा घेतल्या. त्यावेळेला त्यांना ते प्राणी म्हणून पाहायचे. त्या प्राण्यात कोण होता? विठ्ठलच होता. भुंगा आला तो भुंग 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 करायला लागला. वाळवंटामध्ये चंद्रभागेच्या गंध लावायला बसले होते नामदेवराय. त्यांनी असं पाहिला भुंग 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 करतात नाकासमोरून आला. जे असं कानामागं लावलं त्याहून कोणाच्या भुंग्याच्या असं हाणला भुंगा. तो परत आला भुंग 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 करत आला. त्याला परत हाणला. त्याला एवढा हाणला तरी काय उपयोग नाही. आणि मग नंतर पांडुरंगाकडे आले. त्यावेळेला पांडुरंगाचे गाल सुजलेले होते. देवा देवा म्हटले आज असं कसं काय झालं? तुमच्या गालाला येऊन चांगलं मारलेलं दिसतंय. 5 बोटं उमटलेली दिसत आहेत. कोणाची आहेत? नामा तुझीच आहेत. माझी 5 बोटं मी कधी हाणलं देवा तुम्हाला? मी हाणेल का तरी? मी कृतघ्न आहे का असा? नाही म्हणले हाणतोच तू अधूनमधून. कधी हाणला? काय नाही वाळवंटात आलो होतो म्हणले भेटायला तुला. वाळवंटात कधी भेटायला आलता तुम्ही? काय बी खोटं बोलता देवा. हा मग म्हटले तू गंध लावत होता त्यावेळेला नव्हतो का आलो? त्यावेळेला भुंगा आला होता. आणि मग भुंगा मीच आहे ना. भुंगा कोण आहे? कुत्रा मीच आहे, गाढव मीच आहे, सृष्टी मीच आहे, अख्खं विश्व मीच आहे. तुला कुठे कोळकू येतं तेव्हा? हे काय बोलतात गो आपल्याला तर काय डोक्यात येत नाही. ते नाही. पण ज्या वेळेला विसोबा खेचरांनी बोध दिला त्यावेळेला नामदेवराय मग ते म्हटले अरे हे कुत्र नाही, हे कोण आहे? हा तुमचे पोट दुखल देवा म्हणून त्याला थोडंसं तूप लावून देतो, थांबा नंतर ते खा. त्यावेळेला देव प्रकट झाले. ते म्हटले हा आत्ताशी कळालं बरं का तुला. कळालं ना मी कुठे राहतो? कुठे राहतो? सर्वांतर्यामी सर्वत्र. जडही मीच आहे, चेतनही मीच आहे. लक्षात आलं ना? अधिष्ठान आध्यस्थ स्वरूपा अधिष्ठान. ज्या वेळेला अधिष्ठानाची दृष्टी प्राप्त होते त्यावेळेला आध्यस्थ राहतच नाही तर अधिष्ठानच होतं. चला. यामुळे या ठिकाणी भगवान श्री ज्ञानोबरायांच्या एका वाक्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. हा तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणून येते वेद सदैव सच्चिदानंद कान व्हावे ते. तर तेव्हा माऊली ज्ञानोबराय म्हणतात तयांचे बिसाट शब्द. आओ तुकोबरायांनी गाथेत शिव्या दिलेले आहेत. तुम्ही जर वाचाय पाहिलं ना घेतले ना तिथे म्हणते काय पारायण करावं का नाही करावं अशा शिव्या. हा बिसाट शब्द. पण त्यांच्या शिव्या सुद्धा गोड लागतात. तुम्ही जर ऐकले ना कान देऊन ऐकल्या चांगल्याच लागतात. त्याचं कारण आहे आपण त्या योग्यतेचेच आहोत. आपल्याला चांगल्या आईवडील शिव्या नाही देत का आपल्याला? तिथं कुठं आपल्याला संतांनी दिलेल्या शिव्या म्हणजे आपले आईबापच आहेत. आणि त्याच्या शिव्या आपण खायच्याच. त्याशिवाय आपण सुधारणार. या ओबीत ब्रह्मवेत्याची वेड्यासारखी बडबड सुद्धा वेदच आहे. हा बिसाट म्हणजे वेड्यासारखी केलेली बडबड. काही बडबड केलं तरी ते शब्द सदैव सच्चिदानंद कान व्हावे. कारण बडबड म्हणजे मुखातून काही बोललं तरी वेदच बाहेर निघतो. म्हणून बिसाट असे त्याला अगदी सूत्रबद्ध तंतोतंत असे शब्द वापरायचे. हे वेदातला भाग झाला. आमचे संत बिसाट शब्द वापरतात. आणि तुकोबऱ्यांच्या गाथेमध्ये पहा तुम्ही. म्हणून तुकोबऱ्यांची गाथा समजायला कठीणच आहे. वेदाचाच भाग म्हणजे तुकोबऱ्यांची गाथा आहे. तुकोपनिषद आहे. त्याचप्रमाणे श्री तुकोबरायही तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते स्वयंभू आहे ते केले हो. तर तेव्हा केले न हो आम्ही काय केलेले नाही तर स्वयंभू आहोत, आयते आहोत आणि विधीचे जनिते आहोत असा आपला अनुभव सांगतात. बरोबर आहे. ते म्हणतात म्हणजेच म्हणूनच म्हटलं ना ते तयार केलं नाही. आमच्याकडे असणारं ज्ञान वेदोक्त विधीचं आमचं ज्ञान स्वयंभू असं आहे. म्हणून वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा एरांनी व्हावा भार माता. नुसतं संस्कृतचे अध्ययन करत बसले तर येर झाले. कारण ते म्हणून ते पाणिनी म्हटल्याप्रमाणे पाठकाधम झाले. आणि आम्ही त्याचा अर्थ आमच्या बुद्धीमध्ये धारण
करतो आणि जे बोलतो तो वेदच बोलतो. म्हणूनच रामेश्वर शास्त्रींना ते खटकलं बरं का. रामेश्वर शास्त्री हे वेदाचे अभ्यासक होते, दशग्रंथी होते. तुका सहज बोले वाणी तरी वेद वाहे पाणी, त्याचा सहज बोललं तरी. तर रामेश्वर शास्त्रींनी ते पाहिलं की हे तुकोबरायांनी तर वेदाचा अर्थ प्राकृत मराठी भाषेत आणलेला आहे आणि हे त्या काळच्या म्हणजे त्या काळी मान्यता नव्हती त्याला, आणि म्हणून संस्कृतच राहायला पाहिजे. तर त्यांना ते खटकल्यामुळे त्यांनी ती गाथा बुडवण्याचा आदेश दिला. तुकोबरायांना त्याचं काही वाटलं नाही, कारण ती गाथा म्हटले मी लिहितच नाही आणि माझं काही कारण बी नाही, माझा संबंधही नाही. उगाच मला ते पांडुरंगाने येऊन स्वप्नामध्ये सांगितलं की का त्याचं लिखाण करा म्हणून मी अभंग लिहिलेले, माझा काय संबंध आहे, त्याचा आहे तर त्याचा तो पाहिजे. पण खुशाल निवांत राहिले. पण तो जिजाई माता आहे ना, ते म्हटले अहो तुमचं कौतुकच करावं असा थोडं आहे म्हटलं. म्हणजे काय झालं असं माझ्याकडून. अहो म्हटले एकदा तुम्ही खतावणीची वही इंद्रायणीत बुडवली आणि आता तुमची गाथा सुद्धा लिहिलेली लोकांनी इंद्रायणीत टाकायला सांगितली, आता काय तुमचं काय काय आहे का काय म्हटले उपयोग. तर म्हणून मग तुकोबऱ्यांना खटकलं आणि मग उपोषणाला बसले. त्याच्याशिवाय उपोषणाला नाही म्हटले जाऊ नाही, गेले तर पाहिजे देव त्याचं ते पाहिजे, आपल्याला काय करायचं. आणि मग उपोषणाला बसल्यावरती ते 13 दिवसांनी इंद्रायणी मातेने प्रत्यक्ष गाथा परत हातात आणून ती घ्या म्हटली. आणि मग ती सगळ्या लोकांनी ती पाहिली की ही गाथा जशीच्या तशी अशीच आहे. नाथांच्या याने सुद्धा भागवताने सुद्धा काशी क्षेत्रामध्ये परीक्षा दिलेली, तिथं सुद्धा ते भागवत बुडवलं गेलेलं होतं गंगेमध्ये. गंगामातेने परत आणून दिलं. तर ह्या साधूंची ही वाङ्मय अशी जर पाहिली तर खरोखर परीक्षा दिलेली वाङ्मय. तर म्हणून हेच चिंतन करावं. चला पुढे असा आपला अनुभव सांगतात. ते म्हणतात कोणी तयार केले नाही म्हणजे कृतक नाही, असे जे स्वयंभू म्हणजे अनादि सिद्ध ब्रह्म तेच आम्ही असल्यामुळे वेदाचे उत्पन्न करतेही आम्हीच आहोत. वेदाचे उत्पन्न करते आम्हीच आहोत, आम्ही विधीचे जनिते. तात्पर्य ब्रह्मवेत्ता पुरुष जे बोलेल ते वेद वाक्यच असते. कारण वेद वाक्याने ज्याप्रमाणे भ्रमाचा नाश होतो त्याप्रमाणे ब्रह्मवेत्याच्याही वाक्याने भेद भ्रमाचा नाश होतो. आहो 20 शब्दांनी जेवढा चांगला होईल ना तेवढा तत्त्वमसी असं सांगून समजा संस्कृत मध्ये सांगितलं अरे तू ब्रह्मच आहेस रे, त्याच्यापेक्षा शिवी देऊन सांगितले तर लवकर जा. म्हणून शब्द तोच आहे ना, तू कोण आहेस, देवच आहे, देवची बरे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही देव आहात. तर हे महावाक्य आहे. कारण वेद वाक्याने ज्याप्रमाणे भ्रमाचा नाश होतो त्याप्रमाणे ब्रह्मवेत्याच्याही वाक्याने भेद भ्रमाचा नाश होतो. आणि जर वेद वाक्यांपासूनच ज्ञान होते इतर वाक्यापासून होत नाहीच असे म्हणणे असेल तर ते बरोबर नाही. बरोबर नाही. म्हणून संस्कृतच अध्ययन व्हायला पाहिजे असं नाही. कोणत्याही भाषेत आपल्या भाषेत, उलट आपल्या भाषेत जे ज्ञान आहे ना ते आपल्याला जितकं रुचतं ना तेवढा दुसऱ्या भाषेतलं नाही रुचत. कारण ते आपल्या हृदयाचा काय करतात ठाव घेत. म्हणून हे ज्ञान भारी, मराठीच भारी. हे काय मराठाची बोल कौतुके, जे मराठाची बोल कौतुके अमृतातही पैजा जिंकले, ऐशी अक्षरे रसिके मेळविली. माऊली ज्ञानोबराय म्हणतात अशी अक्षर नवरसी भरवी सागरू करोणी उचित रत्नांचे आगरू भावार्थाचे गिरीवरू उपजवू माये. अजून कोणती वय होती, माझा मराठाची बोल कौतुके झाले. दुसरी कोणती एक होती आणखी, आता कोणतरी म्हटलं ब्रह्मविद्येचा सुकाळ देणे देणे सुखाची वरी होऊ दे या जगात. काय हो सुंदर सुंदर आहे, पण आमचं त्याच्याकडे लक्षच नाही, बिलकुल नाही. मराठी ही ब्रह्मरसाचे पारण ज्याच्यामध्ये झालं ती मराठी भाषा आहे. ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुनाला नारायण, तुम्हाला मराठीत पाहायला मिळेल. आणि मग हेच आहे ज्ञानेश्वरी काय जे गुरुजी उपदेश करतायत ना, म्हणजे तर हे कशातला उपदेश आहे तर हा शास्त्राला धरून आहे, वेदातला आहे, संत वाङ्मयातला आहे आणि त्याच्यामुळे आपल्या मनाचा लवकर ठाव घेतो. चला, जसे औषधाने रोग निवृत्ती दुष्टफल आहे त्या औषधी सांगणारा आयुर्वेद संस्कृत भाषेत एक दृष्टांत दिलाय.
आयुर्वेद कशात आहे? संस्कृतमध्ये. आणि त्या संस्कृतमध्ये एखाद्या वल्लीचं, एखाद्या वेलीचं ज्ञान झालं आणि ती वेलीचं नाव मराठीतलं उच्चारलं, मी एखाद्याला मराठीतून ती वेली कळाली, तर औषधाचा फरक पडेल का त्याला? आणि आम्ही मराठीतून आलं, फरक कसा काय पडेल? औषध काय आहे ते पहा ना तुम्ही. वल्ली त्याचं नाव संस्कृत काय आणि मराठी काय, ती वल्ली ती फरकच पाडते. तसाच प्रकार आहे इथे. ब्रह्मरस मराठीत आलेला आहे म्हणून हा 100% योग्य आहे. पुढे जसे औषधाने रोगनिवृत्ती इष्ट फल आहे, हा, त्या औषधी सांगणारा आयुर्वेद संस्कृत भाषेत आहे. हा, त्या आयुर्वेदाच्या संस्कृत भाषेने जसे औषधीचे ज्ञान होते, हा, त्याप्रमाणे अन्य भाषेतील वाक्यापासूनही त्या औषधीचे ज्ञान होते. ते अनुभव सिद्ध आहे. शिवाय जर वेदवाक्यानेच ज्ञान होते असे मानले तर स्मृती, पुराणे व इतिहास वगैरे ग्रंथात सर्वज्ञ ऋषींनी ब्रह्मविद्या प्रकरण लिहिले आहे ते व्यर्थ होईल. बरोबर. म्हणून सर्वांचा आत्मा जो ब्रह्म त्याचे ज्ञान भाषा ग्रंथानेही होईल हे सिद्ध आहे. बिलकुल. त्या भाषा ग्रंथाने हे ज्ञान व्हायला काही अडचण. भाषा ग्रंथ म्हणजे मराठी भाषेतला किंवा एखादा ह्याचे जरी ट्रान्सलेशन झाले, आत्ता तर फार ट्रान्सलेट झाले सगळीकडे, वेगवेगळ्या भाषेमध्ये याची रूपांतर झालेली, तर काही अडचण नाही ते ज्ञान व्हायला. पण श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू सद्गुरूंकडूनच होईल. नाही तर भाषेचं ज्ञान आहे म्हणून भाषेतल्या ग्रंथाने होईल असा अर्थ लावू नका. आचार्य सद्गुरु सेवेची ईश्वर सेवेहून अधिक. हा, तर हा मुद्दा आता 5वा नंतर घेऊ. कुंडली वरदा हरिहर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानदेव.